Ready? Guys, first of all, we are here with the most important topic, which is called mental स्वराज्य. एक स्वराज्य होतं महाराजांनी बनवून गेले फिजिकली. आता दुसरं स्वराज्य ते म्हणजे मेंटली. आता मी असा विचार करतो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लायन किंग पिक्चर मध्ये एक सीन होता, त्याच्यामध्ये एक सिम्बा नावाचं कॅरेक्टर आहे, जो की वाघाचा पोरगा असतो, बरोबर. आणि त्याच्या पप्पाचं नाव असतं मुफासा. ज्या दिवशी त्याला हे कळतं की त्याचे पप्पा कोण आहेत, त्याला ती रिअलायझेशन होते, त्या दिवशी त्याचा गेम पलटतो. मग तसंच तुम्ही स्वतःला सिम्बा समजा, हे लायन किंग सुरू आहे आणि आपले पप्पा आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. का माहितीये? ज्या दिवशी तुम्हाला हे समजलं की तुमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झालाय, त्या दिवसापासून तुमचा कॉन्फिडन्स सगळ्यात जास्त असणार म्हणजे असणारच. म्हणून बॉर्न लिव्ह डाय फॉर छत्रपती शिवाजी महाराज. कारण की आपण पण त्या सिम्बा सारखे, ओके, मुफासा सारखे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघतोय. ऍट द एंड ऑफ द डे एवढंच बोलायचंय सर, जसं तुम्ही बिग बॉस बघता, रियालिटी बिग बॉस आहे, पण त्याचे बिग बॉस कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला अन्यायाच्या खिलाफ कधी पण आवाज उठवायचा आहे, पण तो पॉईंट नाहीये. पॉईंट हा आहे की ऍक्च्युअली मध्ये आपल्याला महाराज बघतात आणि महाराजांनी आपल्याला पाठवलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. हा प्रश्न असा आहे की ऍक्च्युअली मध्ये जर तुम्हाला महाराजांसाठी जीव द्यायचा असता तर तुम्ही दिला असता. सगळेजण मला म्हणतील हा दिला असता. मग आता हे चान्स भेटला तर हा चान्स आपल्याला मिस नाही करायचा. हे काय करायचं, आपल्याला जे काय पण करायचं ते महाराजांसाठी करायचं. ज्या सगळ्या गोष्टी करायच्या, भले तुम्ही कोणाला मोटिवेशन द्या महाराजांसाठी. असं समजा लोक म्हणतात की माझ्या हातावर ह्या लाईनी आहेत, माझं लग्न नाही होणार, माझं पामिस्ट्री बिमिस्ट्री. मी म्हणतो की ह्या हातामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बघा. माझ्या नशिबामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणलं मी ह्या लाईफ सगळ्यात लकीएस्ट माणूस आहे. तसं तुमच्या लाईफ मध्ये बी आहेत, तुमच्या नशिबामध्ये आहेत. तर नशिबाला दोष देण्यापेक्षा नशिबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बघा, म्हणजे तुमची लाईफ सगळ्यात जास्त टॉपला जाईल. दुसरी गोष्ट मला असं बोलायची, आपल्या मनामध्ये एक युद्ध चालू देवाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं फिजिकली चालू होतं, तसे सेम मुघल आपल्या मनामध्ये दोन भीती, काय होईल, हरलो तर काय, निगेटिव्हिटी. हे आहे औरंगजेबाचं सैन्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य फक्त पॉझिटिव्हिटी. स्वराज्याची लँग्वेज फक्त पॉझिटिव्हिटी आहे. आपली बॉडी स्वराज्य आहे. ह्या स्वराज्याला जिंकण्यासाठी आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानासोबत केलं तर जाऊन डायरेक्ट त्याचे बोटे छाटलेले, तसं आपल्याला ऍक्शन घेऊन आपल्या मनातल्या मुघलांना मारायचंय आणि आपल्या मनातल्या इनविजिबल लिमिट तोडून स्वराज्य निर्माण करायचंय. त्यालाच म्हणतात स्वराज्य. म्हणजे काय? निगेटिव्ह लिमिटवर ब्रेक करून पॉझिटिव्हिटीवर राज्य मिळवणं, ह्याला म्हणतात स्वराज्य. मोस्ट ऑफ द पीपल आर ऍक्च्युअली थिंक व्हॉट पीपल थिंक ऑफ मी, आणि ते जगत नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इमॅजिन फ्रॉम राईट नाव आपली आयडेंटिटी विसरून जावं. जे तुम्हाला करायचंय फक्त करा महाराजांसाठी, माझ्यासारखं. ज्या दिवशीपासून तुम्ही महाराजांसाठी करणार, तुम्हाला जगायचंय मरायचंय फक्त महाराजांसाठी. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी करायची हे हात दिलेत हे पण महाराजांना अर्पण. आता ह्या हाताने फक्त महाराजांचं काम होणार आहे, स्वराज्याचं काम होणार आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात हा माइंडसेट डेव्हलप होणार, त्या दिवशी ऑटोमॅटिकली तुम्ही कॉन्फिडंट बनणार. तुम्हाला गरज नसणार ऍक्च्युअली मध्ये कुठल्या टिपची, की मग कॉन्फिडंट बनण्यासाठी काय करू, मला कॉन्फिडंट बनण्यासाठी कुठलं तर टिप पाहिजे. आणि ऍक्च्युअली मध्ये मी हे नाहीये, मी ते नाही. कारण की मुघलांची लँग्वेज बोलणं बंद करा आजपासून. कारण की तुम्ही मुघलांची लँग्वेज बोलताय म्हणलं तुम्ही औरंगजेबासाठी काम करताय इनडायरेक्टली. ओके, बोलण्यासाठी माझ्याकडे खूप आहे, फक्त मी शॉर्ट मध्ये बोलून जातोय. हे युद्ध सगळ्यांच्या मनामध्ये चालू आहे. जर आपला कुठला मित्र असला त्याला भीती वाटत असली स्टेजवर जाण्यासाठी, तर भीतीला आता आपण रिप्लेस करायचं ह्या शब्दासोबत अफजल खान. लोक काय म्हणतील? शाहिस्ते खान. जो कुठल्या बी भीती असतील ते सगळे औरंगजेबाचे सेनापती. त्या सेनापतीला आपल्याला त्यांना फाडायचे. ओके, म्हणून माझा साथ द्या, मी तुमचा साथ देणार. कारण की मी त्यांच्यामध्ये, तुमच्या भीतीमध्ये पण मी बघतो अफजल खान, औरंगजेब, हे सगळे लोक आहेत, हे सगळे मेंटल मुघल आहेत. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मी जर महाराजांसमोर असं बोललो, महाराज हे तर लय भीती वाटते, आपण नाही बोलू शकत, मग कारण नाही देऊ शकत ना, तर मग आता आपण लढायचं. आणि एक लास्ट गोष्ट बोलतो काय तुम्हाला, ती म्हणजे स्वराज्य कधी बसून भेटलं होतं का आपल्याला? नाही, त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागलंय. मग तसं तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही असं काय एक्सपेक्ट करताय की मला हे भेटेल, मी बसतो, मी रडतो. लाईफ इज लाईक अ जिम. ओके, तुम्हाला एक्सरसाइज केल्याशिवाय काय नाही भेटू शकत लाईफ मध्ये. भले तुमच्या लाईफ मध्ये कुठली पोरगी असावी नसावी, जसं जिम मध्ये एक्सरसाइज करण्याचा रूल आहे, तसं तुमच्या लाईफ मध्ये बी एक्सरसाइजच करायचं. म्हणजे तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं. आणि बेसिकली एकच प्रश्नाचं उत्तर द्या, तो म्हणजे
हाऊ आर यू? यू लुकिंग व्हेरी कॉन्फिडेंट. कम हिअर. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज 40 दिवसाचा त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांना चैनीमध्ये बांधलं होतं. त्या चैनीमध्ये त्यांनी हार नाही मानले ना, आपण ह्या असल्या इनविजिबल चैनीमध्ये का हार मानतोय? कम हिअर ब्रो. I want to ask you one question. You are comfortable in front of camera? What's your name? Umar. He's my friend. Actually, so we are just doing the camera video. Actually, camera activity. So tell me about from that day, how's your mindset going to be changed? Totally Speak changed. very loud. Mindset is totally changed. I feel very confident. Okay. First of all, you need to speak very loudly when it comes to people. Okay, and see your interaction with people. So tell people how we meet in that day and how your experience. Last week, we met at last week in this ground actually, guys, where I tell him something that will change his mindset. Yeah. So from that day, what do you do in your life? How? Okay, let me ask him the same question that you are struggling right now. What you are struggling, bro? Talk to people. Okay. Focus फक्त वाढवा मोठं करा. Focus. Give me this phone there. Focus म्हणजे don't worry about it. Okay. Just tell me about why people are fearing to talk to people. Reason काय? People not attract. You looking very confident.